जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। पोटखराब जमिनीवर मुरुम माफियांचा धुमाकूळ, हजारो ब्रास मुरुम चोरी, शासनाला लाखोंचा फटका, महसूल विभागाच्या दुर्लक्षाने मुरुम चोरी। आष्टी तालुक्यातील तळेगाव, शामजीपंत, रामदरा, साहूर, काकडदरा, डोंगरगाव आणि परिसरामध्ये पोटखराब जमिनीवरून हजारो ब्रास मुरुम चोरी झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। गेल्या 2 वर्षापासून सुरू असलेल्या या अवैध उत्खननामुळे शासनाला लाखो रुपयांचा महसूल फटका बसताय। महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे गौण खनिज माफियांचे जाळे फोफावले असून स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले। तळेगाव आणि परिसरातील पोटखराब जमिनीवर दिवस रात्र जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात मुरुम उपसा केला जात असल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे रविवार आणि सुट्टीच्या दिवशी अवैध उत्खनन अधिक वेगाने सुरू असते। या अवैध उत्खननातून शासनाला मिळणारी लाखो रुपयांची रॉयल्टी थेट मुरुम माफियांच्या घशात जात आहे। देवगाव परिसरात तब्बल 40 फूट खोल खड्डे करण्यात आले असून या खड्ड्यामध्ये जंगली जनावरे पडून मृत्युमुखी पडत असल्याची माहिती समोर आली आहे। तसेच शासकीय जंगल क्षेत्रातूनही रात्रीच्या अंधारात उत्खनन होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। महसूल विभागाच्या आशीर्वादाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात मुरुम चोरी शक्यच नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। तळेगाव येथे महसूल विभागाचे मंडळ अधिकारी कार्यालय आणि तलाठी कार्यालय कार्यरत असून एवढ्या मोठ्या प्रमाणातील मुरुम चोरीकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या। परिसरातील पोट खराब जमिनीमध्ये मोठमोठे खड्डे पडले असून पर्यावरणाचा समतोल धोक्यात आलाय। पावसाळ्यात हे खड्डे जीवघेणे ठरू शकतात, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ पाहणी करून चोरी गेलेल्या मुरुमांचा पंचनामा करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे। या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नरेश भार्गव, जनसंग्राम न्यूज, आष्टी।